लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर महिना आता संपत आला आहे आणि फक्त 2 दिवस उरले आहेत. सगळ्यांच्या मनात एकाच प्रश्न फिरतोय की नोव्हेंबर महिन्याचा म्हणजे 17वा हप्ता नेमका कधी मिळणार. सगळ्या बहिणींची आतुरता वाढलीये. मागच्या वेळी GR 29 तारखेला आला होता आणि आता पुन्हा तेवढाच वेळ राहिलाय. जर पुढील 2 दिवसात नवीन GR आल्यास यावेळीही वितरण लवकर सुरू होऊ शकतं, कारण निवडणुका जवळ आहेत आणि सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. आज आपण इथून सगळ्या गोष्टी पुराव्यासहित समजून घेणार आहोत. GR मागच्या वेळेस कसे आले होते, यावेळेस कसे येऊ शकतात, निधी किती मंजूर होऊ शकतो आणि हप्त्यांच्या वाढीबद्दल अंदाज काय आहे, सगळं एक एक करून पाहू. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मागच्या 15वा आणि 16वा हप्त्यामध्ये जशी वाढ झाली होती, तशीच आता 17वा हप्ता येताना लाभ घेत असलेल्या बहिणींची संख्या जास्त होऊ शकते. कारण निवडणुका जवळ आल्या आहेत आणि सरकार बहिणींना खुश ठेवण्यासाठी काहीतरी सकारात्मक पाऊल उचलू शकतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यात प्रत्येक गोष्ट पुराव्यासहित दिली आहे. बऱ्याच बहिणींना 16वा हप्ता मिळालाय. तुम्हाला मिळाला असेल तर कमेंटमध्ये नाव आणि जिल्हा सांगायला विसरू नका. आज, उद्या आणि परवा म्हणजे शनिवारपर्यंत GR येणं शक्य आहे, कारण रविवारी सुट्टी असते आणि महिन्याचा शेवट झाल्यावर वितरण पुढे ढकललं जातं. मागच्या वेळेस अनेक अंगणवाडी सेविका KYC संदर्भात वेगवेगळी उत्तरं देत होत्या. काही सेविका सांगतायत की वरून ऑर्डर मिळालेली नाही, काहींना फॉर्म भरण्याची माहिती नाही, तर काही जणी सांगतायत की त्यांच्याकडून हे होणार नाही. तुमच्याही अंगणवाडीत असंच काही घडलं असेल तर कमेंटमध्ये अनुभव लिहा. KYCची पहिली स्टेप वेळेत पूर्ण करणं खूप आवश्यक आहे. आता 12वा, 13वा आणि 14वा हप्ता ज्यांना मिळाला नव्हता त्यांच्यासाठी ही मोठी अपडेट आहे. त्यावेळेस निधी कमी मिळाला होता, त्यामुळे लाखोंना हप्ता मिळाला नव्हता. पण 15व्या हप्त्यापासून निधी वाढलेला दिसतो आणि पुढील हप्त्यांनाही वाढीची शक्यता आहे. आकडेवारी स्पष्ट दाखवते की ज्या महिन्यात GR आला त्याच्या 2 दिवसांनी वितरण सुरू झाले होते. 4 ऑगस्टला 13वा हप्ता मंजूर झाला, 9 सप्टेंबरला 14वा हप्ता आणि 8 ऑक्टोबरला 15वा हप्ता मंजूर झाला होता. प्रत्येक वेळी फक्त 2 ते 3 दिवसात पैसे खात्यात दाखल झाले होते. 16वा हप्ता देखील 29 ऑक्टोबरला मंजूर झाला आणि 4 नोव्हेंबरपासून वितरण सुरू झालं. आज तारीख आहे 27. उद्या आणि परवा हे 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. जर या काळात GR आला नाही तर 17वा हप्ता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाऊ शकतो. लाभार्थ्यांची मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आवाज उठवायला हवा. 12वा, 13वा आणि 14वा हप्ता मिळावा यासाठी एकजुटीने मागणी करणं खूप महत्त्वाचं आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणाला 17वा आणि पुढचा हप्ता मिळणार आहे. त्यासाठी काही गोष्टी पूर्ण असायला हव्यात. 16वा हप्ता मिळालाय का? तुमचा DBT ॲक्टिव्ह आहे का? KYC झाली आहे का? आणि रेशन कार्डवर 2 महिला लाभार्थी आहेत का? या सगळ्या गोष्टी पूर्ण असल्यास हप्ता मिळण्यात कोणतीही समस्या येणार नाही. प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत DBT ॲक्टिव्ह ठेवणं खूप गरजेचं आहे. 17वा आणि 18वा हप्ता KYC शिवायही मिळणार असल्याचं आधीपासून स्पष्ट सांगितलं जातंय, त्यामुळे काळजी करू नका. तुमच्या कागदपत्रांमध्ये काही त्रुटी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. सपोर्ट दाखवण्यासाठी नाव आणि जिल्हा कमेंटमध्ये लिहा. आपली मागणी मजबूत ठेवून न्याय मिळवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.